अध्यक्ष प्रमुख पाहुणे, माझ्या जीवनाचा अविभाज्य घटक असणारे सर्व माझे गुरुवर्य व माझा मित्र मैत्रिणी, सर्वात पहिले तर तुम्हाला माझा नमस्कार. मी सिद्धी सम्राट. खरं तर काय बोलून काहीच कळत नाहीये. हे 3 वर्ष कसे निघून गेले कळलेच नाही. अगदी असं वाटते की परवा 8वीला ऍडमिशन घेतलं, काल 9वी झाली आणि आज 10वी. इतके झटपट दिवस निघून गेले. माझा 3 वर्षाचा प्रवास अगदी थोडक्यात सांगते. पहिलं तर अगदी प्रामाणिकपणे सांगते की आम्हाला या शाळेत यायचं नव्हतं. याचं कारण मी तुम्हाला पुढे सांगेलच, पण आज असं झालंय की आधी यायचं नव्हतं म्हणून रडत होतो आणि आज इथून जातोय म्हणून रडतोय. एवढा मोठा बदल आमच्या त्या 3 वर्षात झाला. अगदी पहिल्यांदा जेव्हा 8वीला आलो होतो ना, तेव्हा आम्हाला येथे मुख्याध्यापक म्हणून चौधरी सर होते. आज ते इथे उपस्थित नाही, पण त्यांचं नाव घेणं हे माझं कर्तव्य आहे. चौधरी सरांनी आम्हाला 8वीला असताना विज्ञान हा विषय अगदी हसत खेळत शिकवला. चौधरी सरांनी आमच्या सर्वांच्या वडिलांनाही शिकवलं होतं, त्यामुळे त्यांना आमचं सर्व फॅमिली बॅकग्राऊंड माहीत होतं. त्यामुळे त्यांनी तेव्हा खूप सपोर्ट केला. अगदी थोडं लेट जरी झालं तरी ते म्हणायचे की ठीक आहे होतच म्हणून सांगायचा उद्देश एवढाच होता की त्यांनी खूप सपोर्ट केला. चौधरी सर असताना तेव्हा आम्हाला इथे मात्रे सर होते. त्यांनी इंग्रजी हा विषय आम्हाला 8वीला शिकवला. तेव्हा ते गावचेच असल्यामुळे त्यांना आमच्या घरची खऱ्या माहिती होती, म्हणून त्यांनी खूप सपोर्ट केला. तसेच तेव्हा आम्हाला इथे काही दिवस गणित हा विषय शिकवायला पाटील सर होते. मला अजूनही आठवते की पाटील सरांनी फक्त एक आकृती काढायला शिकवली होती आणि आजही ती आकृती माझ्या डोक्यात बसली आहे. तेव्हा इथे राहुल जाधव सर होते. त्यांचा आणि आमचा प्रवास अवघ्या काही दिवसांचा होता, तरी त्यांनी खूप सपोर्ट केला. त्यांच्यासोबत दहीहंडी सेलिब्रेट केली अजूनही आठवते. त्यानंतर चौधरी सरांची बदली झाली आणि आम्हाला मुख्याध्यापक म्हणून आले MC जाधव सर. सरांच्या शिकवण्याबद्दल आधी बोलते. सरांनी आम्हाला जग सुरक्षा हा विषय खूप छान पद्धतीने शिकवला. तसेच ते भूगोल खूप छान शिकवत असतात. त्यांनी आम्हाला 10वीचं लोकसंख्या हे एकच प्रकारे शिकवले, पण ते खूप छान डोक्यात बसले. मी माझ्या आयुष्यात असा एकमेव मुख्याध्यापक बघितला की जे विद्यार्थ्यांशी इतकं प्रेमाने राहतात. सरांनी आम्हाला वेळोवेळी योग्य ते मार्गदर्शन केले. सर केवळ शिक्षक म्हणून आमच्यासोबत राहिले असं नाही, तर ते नेहमी एक उत्तम मित्र बनले. सरांसोबत घालवलेले कित्येक क्षण आठवत आहेत. सर असंच वेळोवेळी आम्हाला मार्गदर्शन करत राहा. तुमच्या मार्गदर्शनाची आम्हाला खूप गरज आहे. आता थोडं बोलते ते टीचरांबद्दल. चव्हाण मॅम, खडके मॅम, दोघे मॅम, खोडे मॅम, पानसरे टीचर, तसेच अगदी फक्त 2 महिन्यासाठी आम्हाला 9वीला असताना गणित व विज्ञान शिकवायला आलेल्या पूजा मोरे मॅडम असतील. सर्वांनीच खूप सपोर्ट केलाय. चव्हाण मॅमने तर कायम आमचा कॉन्फिडन्स वाढवलाय. त्या कायम म्हणायच्या की तुम्ही हे करू शकता आणि तुम्ही हे करू शकता. हे छोटंसं वाक्य खूप मोठं प्रेरणा देऊन जातं. असंच टीचरांचं वेळोवेळी आम्हाला मार्गदर्शन मिळत राहो अशी आशा बाळगते. आणि आता थोडं बोलते ते 10वीला शिकवायला असणारे माझे सर्व शिक्षक. सर्वात पहिले तर थोडं बोलते ते मुख्याध्यापकांबद्दल म्हणजे पाचकर सरांबद्दल. त्यांचा आमचा एवढा संबंध आला नाही, कारण आताच ते आले, तरी आम्ही त्यांचा अनुभव घेतलाय. त्यांनी आमच्या वर्गावर गणिताचे 2 लेक्चर्स केले. सर खूप छान गणित शिकवतात. त्यांनी आम्हाला मॅथ्सचे आणखी दिले. आता बोलते ते माझ्या वर्ग शिक्षकांबद्दल म्हणजे पवार सरांबद्दल. खरंच मला अभिमान वाटतो की पवार सर माझे वर्ग शिक्षक आहेत. खरं तर वरूकडे जरी दिसत असते तरी आतून खूप प्रेमळ आहेत. म्हणजे मला आठवतंय जेव्हा आम्ही 8वीला आलो होतो ना, तेव्हा आमचं जास्त काही पटत नव्हतं, पण आता खूप स्ट्रॉंग बॉन्डिंग झाले. पवार सरांनी आम्हाला 8वी, 9वी, 10वी 3ही वर्ष हिंदी हा विषय शिकवला. त्यांनी केवळ हिंदीचे धडे शिकवले नाही, तर आयुष्याचे धडे शिकवले. पवार सर मला नेहमी म्हणायचे की तू नीट कर, पण सर माझं स्वप्न खरंच वेगळे आहे, नाही तर मी खरंच नीट केली असती. पवार सरांनी आम्हाला वेळोवेळी सपोर्ट केलाय. मी एकतर खूप टेन्शन घेणारी मुलगी आहे, पण सरांनी खूप छान समजावून सांगितलंय. सरांच्या छड्या खाण्यातही वेगळाच आनंद होता. सरांचा आमच्यावरचा जास्त वेळ कधी राहिला नाही. आज छड्या खायचो आणि दुसऱ्या दिवशी गप्पा गोष्टी करायला लागायचो. सर यापुढे आम्हाला असंच मार्गदर्शन करत राहा. तुमच्या मार्गदर्शनाची आम्हाला खूप गरज आहे. तसंच कोणी निंदा, कोणी वंदा, कोणी किती पण बोला, आमचा हात धंदा हा सरांचा डायलॉग आम्ही खूप मिस करणार आहोत. आता थोडं बोलते ते देशपांडे सरांबद्दल. त्यांनी आम्हाला मराठी व इतिहास हे 2 विषय शिकवले. 8वी, 9वी, 10वी शिकवले. जर एखाद्या मुलाने जर वर्गात सर शिकवत असताना लक्षपूर्वक ऐकलं, तर त्याला घरी जाऊन पुस्तक उघडण्याची गरज नाही, कारण त्याचा पूर्ण अभ्यास हा शाळेतच झालेला असेल असं मला वाटतं. जेव्हा 8वीला आले होते ना, तेव्हा मला त्यांना मध्ये प्रश्न विचारायची सवय होती. तेव्हा ते मला एकदा म्हणाले की माझं पूर्ण स्पष्टीकरण देऊन होते व त्यानंतर तुला काही डाऊट असतील तर ते मी सॉल्व्ह करेन. मी तसं करून बघितलं आणि त्यानंतर मला रिअलाइज झालं की त्यांचं पूर्ण स्पष्टीकरण झाल्यानंतर माझ्या मनात डाऊटच उरत नाही. प्रत्येक शब्दाची माहिती ते अगदी खडाखडा देत असत. तसंच देशपांडे सरांनी इतर गोष्टीतही खूप सपोर्ट केला. घरात संपल्यानंतर सर नेहमी म्हणायचे काही शंका कुशंका, हा सरांचा डायलॉग आम्ही खूप मिस करणार आहोत. तसंच मी आणि समृद्धी आमची जोडी कायम सोबत राहायची. माझं नाव सिद्धी म्हणून तिला ते समृद्धी म्हणायचे. सर तुमचं रिद्धी सिद्धी म्हणणं आम्ही खूप मिस करणार आहोत. तसंच आम्ही 8वी, 9वी, 10वीला असताना डबल बसायचो. पवार सरांनी काय 10वीला डबल बसू दिलं नाही, ती गोष्ट वेगळी आहे. पण आम्ही बसायचो तर मी आणि समृद्धी पुढच्या बँचवर आणि प्रांचं बँक निकिता मागच्या बँचवर बसायचो. तेव्हा सर आम्हाला काहीतरी म्हणायचे, इना काहीतरी म्हणायचे, ते आम्ही खूप मिस करणार आहोत. आता थोडं बोलते ते सौंदाने सरांबद्दल. सौंदाने
सर खूप छान शिकवायचे. सरांच्या तासाला आम्हाला कधीही बोर झाला नाही. सर मधून मधून खूप हसवायचे. निगेटिव्ह गोष्टींमधूनही पॉझिटिव्ह शोधता आलं पाहिजे हे मी त्यांच्याकडून शिकले. सर खूप शांत स्वभावाचे आहे. मला प्रश्न पडतो की सरांना एवढे जोक्स तयार कसे करता येतात. खरं सरांचं ठरलेलं असायचं पहिल्या दिवशी चिटचॅट सेशन घ्यायचे आणि दुसऱ्या दिवशी लेसन सुरू करायचे. तेही अगदी 2-3 पेज शिकवायचे कारण आमच्या डोक्यावरून जाऊ नये. तसंच सरांचे जोक्स आम्ही खूप मिस करणार आहोत. तसंच जर कोणी प्रश्नाचं उत्तर दिलं तर ते म्हणायचे हुशार आहे हे सरांचं म्हणणं आम्ही खूप मिस करणार आहोत. यापुढे आम्हाला असंच मार्गदर्शन करत राहा. आता बोलते ते सर म्हणजे लाडके सरांचे आवडते वन अँड ऑनली सिंगम सर म्हणजे आयराव सरांबद्दल. त्यांचं नाव मी मुद्दामूनच शेवट घेतलं कारण त्यांच्याबद्दल बोलायला लागले तर मला अख्खा दिवस कमी पडेल. सरांनी आम्हाला गणित व विज्ञान हे 2 विषय अतिशय सुंदर पद्धतीने शिकवले. ते आमचा चेहरा बघून समजून जात होते की आम्हाला कळलंय की नाही. एकच प्रश्न त्यांना किती वेळा विचारा ते हसत उत्तर देतील. आहेराव सर फक्त शिक्षक नसून ते आमचे मित्र बनले आहे. सर माझे प्रेरणास्थान आहे. त्यांचा आतापर्यंतचा प्रवास खूप खडतर होता. खूप वाईट परिस्थितीतून ते आले आहेत. तरी आम्हाला मोटिवेट करण्यासाठी ते कधीच कोणत्या व्याख्यात्याची गरज पडली नाही कारण आम्हाला मोटिवेट करण्यासाठी सरच काफी आहेत. सरांनी आम्हाला खूप समजून घेतलं. खरं तर मी खूप भाग्यवान आहे की मला सरांसारखे शिक्षक लाभले. खरंच मागच्या जन्मी खूप मोठं पुण्य केलं आहे की आयराव सरांसारखे शिक्षक मला लाभले. त्यांनी मला नेहमी सपोर्ट केला आहे. मी जेव्हा केव्हा डिप्रेशनमध्ये असते तेव्हा मी सरांचे विचार आठवते, सरांना आठवते. स्वतःलाच सांगते की आयराव सर काही रडत बसले काय, त्यांना किती समस्या होत्या तरी ते पुढे गेलेच ना असं म्हटलं पुन्हा मला एनर्जी येते. सरांना येऊन 1 वर्षही पूर्ण झालं नाही तरी त्यांचं आणि आमचं बॉन्डिंग खूप स्ट्रॉंग बनलं. रडायचं नाही लढायचं हे त्यांनीच शिकवलं. माझ्या आईवडिलांनंतर जर मला या जगात खूप महत्त्वाचं कोणी असेल तर ते आयराव सर आणि अजून एक 1ली ते 7वी पर्यंत शिकवणारे मला सर आहेत. सरांचं तू करू शकशील हे वाक्य, छोटंसं वाक्य मला खूप मोठी प्रेरणा देऊन जातं. सर तुम्ही माझ्यासाठी काय आहात हे शब्दात सांगणं कठीण आहे पण आम्ही तुम्हाला खूप खूप जास्त मिस करू. सर तुम्हाला तुमच्या आयुष्यात खूप विद्यार्थी भेटतील माझ्यासारखे पण मला नाही वाटत की तुमच्यासारखा शिक्षक मला यापुढे मिळेल. असंच सर आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन करत राहा. तुमच्या मार्गदर्शनाची आम्हाला खूप गरज आहे. त्यानंतर भगवान काकांबद्दल सांगायचं झालं तर त्यांनी नेहमी आम्हाला सपोर्ट केला. उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांना मला एक गोष्ट सांगायची की इथला शिक्षक स्टाफ खरंच बेस्ट आहे. प्रत्येक विषयामध्ये प्रत्येक शिक्षक हा एक्सपर्ट आहे पण इथे विद्यार्थी संख्या ही फार कमी आहे माझी. आणि मी तुम्हाला भाषणाच्या सुरुवातीस म्हटलं की आम्हाला या शाळेत यायचं नव्हतं तर याचं कारणही एकमेव आहे की इथं सेमी इंग्लिश नव्हतं म्हणून पण आम्हाला फॅमिली सपोर्ट मिळाला नाही म्हणून आम्ही इथं आलो. जर इथं सेमी इंग्लिश झाली तर नक्कीच आपल्या शाळेची पटसंख्या वाढेल असं मला वाटतं. तर तुम्ही नक्कीच सेमी इंग्लिश करण्याचं मनावर घ्या. नक्कीच फक्त एकच उणीव आहे या शाळेची ती फक्त सेमी इंग्लिश. जर सेमी इंग्लिश झालं तर आपली शाळा ही सर्वोत्तम असेल असं मला वाटतं. त्यानंतर मला वाटतं सर्व शिक्षकांना एक गोष्ट सांगायची ती म्हणजे अशी की आम्ही तुम्हाला फेअरवेलला एक गिफ्ट दिलं स्पीकर पण त्यापेक्षा मी तुम्हाला मोठं गिफ्ट सांगणार आहे. ते म्हणजे असं की इथे बसलेला प्रत्येक मुलगा प्रत्येक मुलगी तुम्हाला 15-20 वर्षानंतर गेट टुगेदर भेटतील तेव्हा प्रत्येक मुलगा प्रत्येक मुलगी इंजिनियर डॉक्टर वकील उद्योजक अशा मोठ्या पदावर असेल अशी मी तुम्हाला सर्वांच्या मधून एक ग्वाही देते. आणि मला इथे मनोगत व्यक्त करण्याची जी संधी दिली त्याबद्दल आभार.